एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीतली धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवरती खालच्या भाषेत बोलला. अनुभवी नेत्यांना सहजासहजी कोणी डावलत नसतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असा देखील दावा. अजितदादांचा सर्वाधिक छळ हा रोहित पवारांनी केला. बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू. उमेश पाटलांची टीका. राजकारण आणि समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही. अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं. रोहित पवारांचा उमेश पाटलांवरती पलटवार. पार्थ पवारांकडनं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सूत्रांची माहिती. रात्री पार्थ पवारांकडनं वर्षा बंगल्यावरती फडणवीसांची भेट. पार्थ पवारांच्या वर्षावरच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात. एनसीपीमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार. आम्ही देखील पक्षासाठी मेहनत घेतली. कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज देण्याची मागणी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवरती तटकरे आणि पटेलांची शरद पवारांची चर्चा. पटेल आणि तटकरेंचं भंड पवारांनी फक्त ऐकून घेतलं. सूत्रांची माहिती. 12 मे रोजी सिल्व्हर ओकवरती पवारांची भेट घेतल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. इंधनाची बचत करण्यासाठी फडणवीस रस्तेमार्गे मुंबईहून पुणे गाठणार. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून काटकसरीचा निर्णय. पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा रस्तेमार्गे मुंबईला रवाना होणार. पेट्रोल दरवाढी विरोधातील मनसेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. पुणे पोलिसांकडून मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांना नोटीस. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची नोटीस. जमावबंदी आदेशामुळे 5 पेक्षा अधिक जणांना जमण्यास बंदी. प्रकाशा कुंभमेळा निधीवरनं भाजप आणि शिंदे सेनेत आरोप प्रत्यारोप. 130 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र 3 रुपयेही आले नाहीत. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप. तर मंजूर झालेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम रघुवंशी करतायत. हिना गावित यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार. अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा. 1994च्या धर्तीवरती सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा GR काढा. जरांगे मागणीवरती ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखलं? जरांगेंचा सवाल. आंदोलनाच्या तारखेच्या आत कुणबी प्रमाणपत्र द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. कुणबी उल्लेख असलेल्या खऱ्या नोंदीवरती प्रमाणपत्र देण्याचे आदेश. नोंदीमध्ये खाडाखोड असल्यास कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. मंत्री बावनकुळेंकडून स्पष्ट. मनोज जरांगेंना कुणीतरी भेटल्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला. फडणवीसांबाबत रोष असल्यामुळे त्यांचं नाव घेतलं जातंय, जे चुकीचं आहे. प्रसाद लाड यांचं वक्तव्य. मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते असू शकतात. जरांगे मराठा समाजाचा नेता असू शकत नाहीत. गुणरत्न सदावर्तेंची टीका. मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं EWS आरक्षणाचं नुकसान झालं. जरांगे पाटील हे मराठा योद्धा नव्हेत, तर मुस्लिम योद्धा. अजय महाराज बारसकर यांची टीका. जरांगेंवरती टीका करताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची जीभ घसरली. बिंडोक नेता आणि बिंडोक आंदोलन असं म्हणत नवनाथ वाघमारेंकडनं जरांगेंना शिवीगाळ. सदाभाऊंकडनं पडळकरांचा आजच्या काळातील मल्हारराव होळकर असा उल्लेख. सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या 3 नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. सदाभाऊ खोत हे चतुर आमदार. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर सदाभाऊंना जत तालुक्याची बिनपैशाच्या वकिलीसाठी बोलावलं. पडळकरांचं मिश्किल वक्तव्य. कोरोना आणि युद्धामुळे आलेल्या ऊर्जा संकटामुळे हे दशक आपत्तीचं. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. परिस्थितीवरती मात न केल्यास लोक गरिबीच्या खाईत लोटले जातील. नेदरलँड्स दौऱ्यात पंतप्रधान मोदींचा इशारा. दहशतवाद थांबवा, नाहीतर परिणाम भोगा. पाकिस्ताननं भूगोलात राहायचं की इतिहासात ते ठरवावं. भारताचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदींचा पाकिस्तानला कडक इशारा. नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारचं बँक पासबुक जप्त. चौकशीत आर्थिक व्यवहारांचा मोठा धागा समोर येण्याची शक्यता. प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयातून तपास सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवरती महाविद्यालयाची कारवाई. मनीषा मांढरेवर महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई. 7 महिन्यानंतर मनीषा मांढरे निवृत्त होणार होती.
नीट पेपरफुटीचे धागेद्वारे आता नांदेडपर्यंत पोहोचले. नांदेडच्या विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडनं चौकशी. कुटुंबाची जवळपास 8 तासांहून अधिक वेळ कसून चौकशी. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. शिक्षक पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र वाटप 18 मे पासून. परीक्षा परिषदेकडनं उमेदवारांची मूळ प्रमाणपत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द. गोकुळ दूध संघाच्या संकलनामध्ये रोज 60,000 लिटरची घट. गेल्या 15 दिवसांपासून दररोज 58 ते 60,000 लिटर दूध संकलनात घट. गोकुळ दूध संघाच्या नावाला डाग लागेल असं काम करू नका. हसन मुश्रीफ यांचा गोकुळ दूध संघाच्या प्रशासक मंडळाला इशारा. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त. पाकिस्तानात पेट्रोलचा दर प्रति लिटर 409 रुपये 78 पैशांवर. पाकमध्ये हाय स्पीड डिझेलचा दर प्रति लिटर 409 रुपये. भारतात 2 दिवसाआधी पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ. दिल्लीत सीएनजीचे दर 80 रुपये प्रति किलोवर. पुण्याच्या नसरापूर प्रकरणात विशेष न्यायालयात सुनावणी होणार. पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल. या प्रकरणी 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले तर तांत्रिक पुरावे आरोपपत्रात जोडले. भोंदूबाबा मनोहर भोसलेसह इतर 4घांना न्यायालयीन कोठडी. करमाळ्यामध्ये दाखल गुन्ह्यातील 2 दिवसांची पोलीस कोठडी संपली. किडनी स्टोन बरा करून देतो असं म्हणत भक्ताला 41,000 रुपयांचा गंडा. भांडूपच्या काँग्रेस नगरसेविकेसह कुटुंबाप्रती पोलीस ठाण्यात गुन्हा. आशा कोपरकर यांच्यासह 2 मुली आणि जावयाविरोधात गुन्हा दाखल. पतीशी संबंध असल्याच्या संशयातून महिलेचं अपहरण केल्याचा आरोप. कोकणात आज आणि उद्या पावसाची शक्यता. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. ठाण्यासोबतच रायगडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज. घरं आणि शेतीविषयक शर्तभंग प्रकरणांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या थांबणार. महसूल मंत्र्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना. 10 लाखांपर्यंतची प्रकरणं जिल्हा स्तरावरती निकाली काढण्याची जबाबदारी. राज्यात शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीचे पैसे मिळेनात. 96 साखर कारखान्यांनी जवळपास 1,303 कोटी रुपये थकवले. 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक असूनही साखर कारखान्यांचं दुर्लक्ष. लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची नवी घोषणा. 3ऱ्या अपत्यासाठी 30,000, 4थ्यासाठी 40,000 रुपये प्रोत्साहन. आंध्र प्रदेश सरकार लवकरच जाहीर करणार नियम आणि अटी. मध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटानं शेतकरी चिंतेत. धान, मका आणि आंबा पिकाच्या नुकसानीची भीती. नागपुरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि खोलीकरणाचे आदेश. पिवळ्या नदीवर 300 मीटर सुरक्षा भिंत उभारण्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर BP निटणकर यांचे निर्देश. महापालिका आयुक्तांकडून पूरस्थिती टाळण्यासाठी आढावा. कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट. धरणातनं भोगावती नदीत होणारा विसर्ग आता पूर्णपणे थांबवला. त्यामुळे शेतीवर येत्या काळात मोठा परिणाम होण्याची शक्यता. पालघरच्या बोईसरमध्ये रासायनिक ड्रम वाहतूक करणारा ट्रक जप्त. 21 ड्रमांसाठी आवश्यक कागदपत्र अपूर्ण. रासायनिक नमुने तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवले. पिंपरीमध्ये कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक. थार गाडीतनं कोयता घेऊन दुचाकीस्वाराला धमकावण्याचा प्रयत्न. मानव पंडित असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. शस्त्रबंदी आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. रायगडच्या खालापूर तालुक्यात पाताळगंगा नदीमध्ये बुडून युवकाचा मृत्यू. खालापूर पोलीस आणि स्थानिकांनी 1 तासाच्या प्रयत्नांनंतर युवकाचा मृतदेह बाहेर काढला. धाराशिवच्या परंड्यामध्ये जुन्या वारातनं तरुणावरती जीवघेणा हल्ला. चाकू आणि लोखंडी गजानं मारहाण. 3घांविरोधात गुन्हा दाखल. जवळा निजाम बाजार चौकातील घटनेमुळे खळबळ. बुलढाण्याच्या मलकापुरातील पांगरामध्ये पेट्रोल पंपावर पोलिसांसमोरच राडा. डिझेल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण. डिझेल घेताना नंबर लावण्यावरनं वाद झाला होता. धाराशिवच्या भूममधील राड्याप्रकरणी 150 जणांवरती गुन्हे दाखल. 35 जणांना अटक. राड्यामधल्या आरोपींना भूम न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी. भूमच्या गोलाई चौकात झेंडा लावण्यावरनं 2 गटात वाद झाला.